विस्तार विकासकामाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबसवरून विरोधकांनी राज्य सरकारची कोंडी केली होती आणि आता सत्ताधाऱ्यांच्याकडून विरोधकांवर जोरदार पलटवार करण्यात येतोय। सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका, विकास कामांवरून राजकारण, महाविकास आघाडीला रडवे सरकारची उपमा। राज्यातील सत्तांतरानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार पलटवार केले जात आहेत। नुकतंच शिंदे सरकारनं धारावी पुनर्विकास तसंच मुंबई मेट्रोच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारच्या निर्णयावरून आता सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात आले। भाजप नेते आशिष शेलारांनी ट्विटच्या माध्यमातून पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय। 18 वर्ष रखडलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला गती देण्यात आली, तर मुंबई मेट्रोच्या आरे कारशेडच्या कामातील अडथळे देखील दूर करण्यात आले। 20,000 कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या सिनॉर्मस कंपनीला 287 हेक्टर जमिनीचं वाटप करण्यात आले, तर गावोगावी इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी 2386 गावांमध्ये टॉवर उभारण्यात येत आहेत। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळणार आहे। आजच्या वर्तमानपत्रातील या हेडलाईन वाचल्यावर लक्षात येतं की सकाळी सकाळी उठून रडणारे रडवे सरकार गेले आणि वेगवान निर्णय घेणारे काम करणारे दमदार सरकार पुन्हा आले, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर या आशिष शेलारांच्या टीकेवर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हे मार्मिक भाष्य केलंय। आमच्या कुणाच्या उद्धव ठाकरेंना आम्ही कुठे रडणारे होतो हे तुम्हाला कधी दिसलं का? आमचे आवाज ऐकले तरी निम्मे अर्धे लोक घाबरतात आणि कोण रडणार होतं आणि कोण फुगणार होतं सगळ्या लोकांना माहिती आहे। उगीच हे असले प्रश्न ते काहीतरी उपस्थित करतात आणि तुम्ही म्हणता ते आमके रडणारे होते आणि आम्ही दमदार आहे। काही नाही, लोकांना सगळं कळतंय कोण दमदार आहे आणि कोण रडणार आहेत। राज्य सरकारची ध्येय धोरणं आणि निर्णयांवरून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधकांकडून केला जातोय। वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला, तर आता सत्ताधाऱ्यांकडूनही पलटवार करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे निवडणुका कधी लागणार हा प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी आहे। मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या कमी करण्याच्या शिंदे सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिलंय। या याचिकेवर आज होणारी सुनावणी टळली असून पुढची सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे। जोवर या याचिकेवर सुनावणी होत नाही तोपर्यंत सरकारला नव्या पुनर्रचना धोरणाची अंमलबजावणी करता येणार नाही असे आदेश न्यायालयाने दिले। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक कधी होणार याचा संभ्रम कायम आहे। इकडे उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आता 8 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात रीतसर सुनावणी होईल। गौरी भिडे यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली। उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप गौरी भिडे यांनी केला। या प्रकरणी 8 डिसेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळाला नाही। त्यांचा जामीन अर्ज हा कोर्टानं फेटाळून लावलाय। ईडीनं मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केले। प्रकृतीच्या कारणामुळे मलिक यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून कुर्ल्यातल्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रुग्णालयाचे रिपोर्ट तपासल्यानंतर न्यायालयानं मलिक यांना दिलासा दिलेला नाही। याआधी सुद्धा मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टानं नाकारला होता। गोवावाला कंपाऊंड जमीन खरेदीमध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करत दहशतवादाला आर्थिक पाठबळ पुरवल्याचा गंभीर ठपका मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे। जामीन अर्ज फेटाळला ही बातमी मला तुमच्याच माध्यमातून कळते आहे। परिवार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आणि नक्कीच आम्हाला त्यामध्ये न्यायदेवता न्याय देईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। माजी मंत्री छगन भुजबळ, समीर आणि पंकज भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला। विशेष PMLA कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती। 15 सप्टेंबरला रिप्लाय सादर करण्यासाठी ईडीला PMLA न्यायालयानं सूचना दिल्या होत्या, पण 3 महिने झाले तरी रिप्लाय फाईल करण्यात आलेला नाही।
तेव्हा रिप्लायसह ईडी अधिकारी न्यायालयात हजर नसल्यानं PMLAच्या कोर्टाच्या न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ईडीच्या वकिलांना जाब विचारला. तर ईडी अधिकारी गंभीर नाहीत का, अशी आक्रमक भूमिका भुजबळ यांच्या वकिलांनी घेतली. या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 20 डिसेंबरला होईल. कोणत्याही परिस्थितीत रिप्लाय सादर करण्याचे न्यायालयानं ईडीला आदेश दिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. राज्यपालांच्याकडून घोडचूक झाली असून त्यांना वृद्धाश्रमात सुद्धा कोणी जागा देणार नाही, असा आक्रमक हल्ला उदयनराजे भोसले यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मी हतबल अजिबात झालेलो नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. राज्यपालांसारखं उद्या कुणीही बोललं तर खपवून घेणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यपालांनी छत्रपतींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले. एवढी मोठी घोडचूक त्यांनी केली आहे ना, एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो. म्हणजे ज्याला शेमलेस म्हणतो ना आपण, तसं. म्हणजे मुळात त्यांनी केलं, हे कसं केलं मला कळत नाही. त्याच त्यांचं वय पाहता कमाल आहे. मला तर वाटतं त्यांना विस्फोरण होतंय. सरळ चांगलं जर त्यांना सगळ्यांना वाटत असेल ना, त्यांना आपलं, मी मागं सांगितलं, त्यांचं आपलं एक चांगलं वृद्धाश्रम बघा, चांगलं एक. नाहीतर जे असतं दुसरं काय असतं, एक तर वृद्धाश्रममध्ये घेतील का नाही मला माहित नाही, कारण की तिथं सुद्धा वादविवाद हे काय ते निर्माण करतील, ते बाकीची सगळी हक्कलपट्टी होईल तिथं. ज्या ज्या लोकांनी ह्या चळवळी चालू केल्या, वेगवेगळ्या जाती धर्मातले जरी असले, तर त्यांनी चळवळी चालू केल्या, त्यांचा पण अपमान. आणि त्यामुळे देशद्रोह, राष्ट्रद्रोहाचा जो कायदा आहे, त्याच्या अखत्यारीत हे संपूर्ण महापुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जे कोण असतं, त्यांच्या लोकांच्या विरोधात विधान करेल की लिखाण करेल, त्यांना त्या प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. परवा दिवशी अक्षरशः मला म्हणजे घरावरून एवढ्यासाठी आलं, मी काय हातबोल झालेलं नाही, बांगड्या घातल्या नाहीत आम्ही. वेळ प्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू, पण लोकांनी विचार केला पाहिजे ना. साधं लाज वाटली पाहिजे. जेव्हा एवढं सगळं होत असताना प्रत्येक लोकांनी जे काही स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही सर्व लोकशाहीतले जे 4 स्तंभ आहेत, त्यापैकी तुम्ही पण एक महत्त्वाचा स्तंभ आहात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातलं वक्तव्य ताजं असतानाच त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधले शिंदे फडणवीस सरकारमधले मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्यातल्या सुटकेशी केली. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना रोखलं, पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदे यांना सुद्धा रोखण्याचा प्रयत्न झाला, पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असं लोढा म्हणाले होते. दरम्यान मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होते. भाजप सातत्यानं शिवछत्रपतींचा अपमान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वाचावीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो, तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात, हे बोलायला एक जातात, परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो. साधी एक ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना, कुणाची आपण तुलना करतो, काय करतोय, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का? हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय का? ह्याचाही तारतम्य ह्या लोकांना राहिलेलं नाहीये. आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत, हे पूर्ण प्लॅन आहे. हा पूर्ण ह्या सरकारचा आणि ह्या पक्षाचा प्लॅन दिसतो की महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं. राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री महोदय आज बोललेले आहेत. हे सगळी जी वस्तुस्थिती ती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? आणि हे महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि मी सतत बोलत आलेलो आहे की हे मंत्री देखील मुंबईची रियालिटी ओळखणारे नाहीत, रियालिटी ओळखणारे आहेत. आवाज नक्की कोणाचा आहे
हा नक्की तो ओळखून घ्या आणि हा पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे. 350 वर्षांनंतर सुद्धा ज्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आमची मान अभिमानानं ताठ होते, त्या छत्रपतींची कशी कोण तुलना करू शकतं? म्हणजे छत्रपतींच्या पायीची धूळ कपाळी लावून आदर्श मानून चालणं हे शिवभक्तांचं म्हणणं आहे. तिथे जर अशा तुलना केल्या जात असतील तर या तुलना सहन केल्या जाणार नाहीत. आणि या पद्धतीनं वारंवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, म्हणजे प्रत्यक्ष तर विचार करणं पण सोडा, अप्रत्यक्ष जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर गाठ शेवटी शिवभक्तांची. खरं म्हणजे जो तो उठला, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काय, अपमान काय हे करायला लागला. आणि त्यात भारतीय जनता पार्टी खूप प्रामुख्याने त्या ठिकाणी पुढे येते. मला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला विचारायचं वाटतं का तुम्हाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचा डाव तर नाही तुमचा? शिवाजी महाराजांवरून विरोधकांनी लोढांना धारेवर धरल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मी फक्त उदाहरण दिलं, महाराजांशी कुणाचीही तुलना केलेली नाही असं लोढा यांनी स्पष्ट केलं. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके. ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है. महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की, हिंदुत्व की सरकार आई है. आरोप लगाना लोकतंत्र में विरोधी पक्ष का अधिकार है, सबका अधिकार है, और हमको उसका जवाब भी देना चाहिए. इसीलिए मैं आपके सामने आया हूं. मैंने तुलना नहीं की, मैंने उदाहरण दिया. महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का उदाहरण बच्चों को दिया जाता है, जन्म से सिखाया जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज कैसे थे. तो क्या उनसे कंपैरिजन किया जाता है क्या? इसके बारे में जिस तरह की राजनीति की जा रही है वो राजनीति नहीं होनी चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज चमकते हुए सूरज थे, उनको उसी स्थान पे उनकी पूजा की जानी चाहिए. अपने राजनीतिक स्वार्थ के लिए उनको कंट्रोवर्सी में लाना बंद होना चाहिए. ठाणे ते कळवा आणि बेलापूर मार्गे जाण्याकरता नवीन कळवा उड्डाण पूल तयार करण्यात आला होता. त्याची कारागृहाच्या बाजूची मार्गिका आजपासून वाहनांसाठी खुली करण्यात आली. नवीन कळवा पुलाची चौथी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. यानंतर या ठिकाणी होणारी वाहतुकीची समस्या सुटेल असा दावा पालिकेतर्फे केला जातोय. पण उड्डाणपूल वाहतुकीकरता सुरू होऊन सुद्धा काही तास उलटले नाहीत. तोच उड्डाणपुलाच्या जवळ रस्त्याची एक लेन व्यापत रिक्षा स्टँड देखील सुरू झाला. दुसऱ्या ठिकाणी ठाणे कळवा उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या एकमेव पुलाला पर्याय म्हणून नवीन उड्डाणपुलांचं उद्घाटन केलं. कोणत्या उद्घाटनाच्या कामाकरता न थांबता थेट हा उड्डाणपुलाचा एक मार्ग जो आहे, चौथा मार्ग, तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि 1 डिसेंबरला खरं तर याचं उद्घाटन करून लोकार्पण सोहळा होता, पण त्याआधीच ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी हा मार्ग जो आहे तो वाहतुकीकरता खुला केलेला आहे. त्यामुळे ठाण्यावरून येणारे किंवा घोडबंदर रोडवरून येणारी लोक जी आहेत ही थेट या जुन्या उड्डाणपुलावरून राईट मारून किंवा लेफ्ट मारून कळवा अथवा नवी मुंबईला जात होती. त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे या जुन्या उड्डाणपुलाची ती तशी होतच होती. पण आता हा नवीन चौथा मार्ग निर्माण झाल्यामुळे ज्या लोकांना नवी मुंबईला जायचं आहे किंवा थेट कळव्याला त्या साकेत साईडला जायचं आहे ते या मार्गिकेचा वापर करून ते थेट जाऊ शकतात. जेणेकरून आधीच ठाणा स्टेशनवर येणारं जे वाहतूक आहे ती या उड्डाणपुलावरती जाते आणि आता ठाण्यातल्या शहरातून येणारी किंवा घोडबंदरवरून येणारी वाहतूक जी आहे ती या चौथ्या मार्गावरून जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ही बऱ्याअंशी कमी होण्यामध्ये मदत होईल. इथले बेशिस्त रिक्षाचालक आणि अवजड वाहन जे चालक आहेत यांना कुठेतरी चाप बसल्याशिवाय ठाणे शहरातली वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्णपणे सुटणार नाही किंवा वाहतूक कोंडी फुटणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धुळे जिल्ह्यातील उमेश अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. मुंबई पुणे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 24 तास सुरक्षा पथकं तैनात असणार आहेत. यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे. किंवा एखादा अपघात झालाच तर अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळणं शक्य होणार आहे.
1 डिसेंबरपासून 24 तास सुरक्षा पथकं तैनात असतील. महामार्गावर एकूण 12 सुरक्षा पथकं तैनात केली जातील. तर काही ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कायमच वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेकदा अपघाताच्या घटना देखील घडतात. वेळेत मदत न मिळाल्यानं अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे रुग्ण आढळत आहेत. मुंबईत गोवरची साथ पसरली असून मंगळवारी गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. यामुळे गोवरनं झालेल्या मृतांचा आकडा आता 15वर गेला. यामध्ये मुंबईतल्या 12 जणांचा समावेश आहे. मुंबईत गोवरचा धोका वाढला. 15 पैकी 12 मृत्यू एकट्या मुंबईत. गोवरच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स तैनात. कोरोना पाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात गोवरचा उद्रेक झालाय. कोरोनापेक्षा 5 पट वेगानं गोवर पसरतोय. गोवरचा सर्वाधिक धोका नवजात बालकांपासून 5 वर्ष वयाच्या मुलांना आहे. अपवादात्मक परिस्थितीत 18 वर्षावरील मुलांना त्याची लागण होत असल्याचं आढळून आलंय. मुंबईत गोवरच्या साथीनं चांगलेच हातपाय पसरलेत. मंगळवारी गोवरमुळे 5 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई आणि ठाणे इथं खास गोवर सेंटर उभारण्यात आली आहे. गोवरची लक्षणं काय तर ताप येणं, सारखा खोकला येणं, घसा दुखणं, अंग दुखणं, डोळ्याची जळजळ होणं, डोळे लाल होणं, 5 ते 7 दिवसात शरीरावर लालसर पुरळ येणं. मुंबईत तब्बल 34 ठिकाणी गोवर संसर्गाचा फैलाव झालाय. मुंबईतील संशयित गोवर रुग्णांची संख्या 4180वर गेली आहे. गोवरचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. आम्ही आरोग्याच्या मीटिंग मंत्रालयात कंडक्ट केल्या. त्यामध्ये डायरेक्टिव्स दिल्या. गोवर ह्याला कसं नियंत्रित करता येईल त्या पद्धतीच्या आदेश खाली पारित केले गेले. त्या पद्धतीच्या ॲडिशनल कमिशनर मुंबई महानगरपालिका असतील, कमिशनर असतील, या भिवंडीचे असतील, मालेगावचे असतील, त्या सर्वांना आदेश देऊन त्या पद्धतीनं लसीकरण करणं, त्याच्या कमिटी फॉर्म करणं, त्याच्या एक शिबिरं कंडक्ट करणं, अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलं. गोवरच्या नियंत्रणासाठी खास टास्क फोर्स तैनात करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. ज्यांना व्हेंटिलेटर लागतोय का, कोणाला ऑक्सिजन लागतोय का, त्या बालकाची सिरियसनेस कशा आहे, तपासणीच्या सर्व टीम कार्यरत आहेत. त्या मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जवळपास 850 टीम आम्ही ह्या ठिकाणी त्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे अतिशय युद्ध पातळीवरती काम चालू आहे. उपचार चालू असताना परत सर्वे आणखी टीम, म्हणजे जे काही रेग्युलर टीम 140 टीम होत्या, त्याच्या ऑगस्टमध्ये 850 टीम आम्ही या ठिकाणी तयार केल्या. मुंबई महापालिकेकडून प्राधान्यानं लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून महापालिकेकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शिवाय गोवरची लस ही 99% सुरक्षित आहे. त्यामुळे वेळीच चिमुकल्यांचं लसीकरण केल्यास संभाव्य आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण हे सगळं वाटतंय तितकं कदाचित सोपं नाहीये असं वाटतं, कारण गांभीर्यानं उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपचे नेते गणेश नाईक यांनी मोठी घोषणा केली. गेली 20 वर्ष घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढवलेली नाही, तसंच पुढच्या 20 वर्षात सुद्धा वाढणार नाही असा दावा गणेश नाईक यांनी केला. अशा प्रकारचा शब्द आपण नवी मुंबईकरांना देत असल्याचं त्यांनी म्हटलं. यासाठी पैसे कुठून आणणार याची चिंता तुम्ही करू नका असंही त्यांनी नमूद केलं. मी संपूर्ण नवी मुंबईचा अभ्यास केलाय. नवी मुंबईला कधीही दुसऱ्यासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही असा दावा सुद्धा गणेश नाईक यांनी केला. आपण घरपट्टी नाही वाढवली, पाणीपट्टी मी तुम्हाला शब्द देतो, आणखी 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. मला लोक विचारतात मग कुठून पैसे आणणार, ते तुम्ही चिंता नका करू. गणेश नाईकनी दिघ्यापासून तर CBD पर्यंतच्या झोपडपट्टी एरियाचा, गावचा, कॉलनीचा पूर्ण अभ्यास केलाय, औद्योगिकरणाचा अभ्यास केलाय आणि त्याच्या अनुषंगाने सांगतो नवी मुंबईला कधीही दुसऱ्याच्या समोर हात पसरण्याची गरज भासणार नाही. गोविंदा पथकामध्ये दुखापत होऊन दुर्दैवानं मृत्यू झालेल्या प्रथमेश परब याच्या
कुटुंबाला आज भाजपनं काढलेल्या विम्याचे 9,99,000 रुपये सुपूर्द करण्यात आले. खासदार मनोज कोटक आणि भाजप कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी प्रथमेशच्या भांडूप इथल्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांकडे सदर मदतीचा धनादेश सुपूर्द केला. कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून दरारा असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आणि सर्वत्र सुरू झाली ती त्यांच्या बदलीची चर्चा. कुणी अंदाज लावला की मंत्र्यांची वाद भोवला, तर कुणी म्हणतंय ठेकेदाराच्या वादामुळे उचलबांगडी झाली. पाहूयात एक रिपोर्ट. तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून आरोपांच्या फैरी. तुकाराम मुंढे हे एक सक्षम अधिकारी आहेत. ठेकेदाराच्या वादामुळे उचलबांगडी केल्याचा आरोप. पुढच्या काळामध्ये ते नेक्सेस पुढे आणू शकतील का, अशातली कदाचित भीती असावी. बदलीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे कानावर हात. मला तरी काय माहीत असायचं कारण नाही, कारण कालपर्यंत आम्ही मीटिंग कंडक्ट करत होतो. तुकाराम मुंढेंची तब्बल 19व्यांदा बदली झाली. मुंढेंची बदली झाली आणि चर्चा झाली नाही असं होणार नाही. तुकाराम मुंढेंची बदली ठेकेदाराच्या दबावामुळे केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या सचिन अहिरांनी केलाय. ठेकेदाराच्या मनाविरुद्ध निर्णय घेतल्यानं मुंढेंची उचलबांगडी केल्याचा आरोप करण्यात आलाय. तुकाराम मुंढेंच्या बद्दल अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे अर्थ विरत असेल, पण एक अत्यंत उत्तम अधिकारी, प्रामाणिक अधिकारी म्हणून घेऊन आज त्यांची ख्याती आहे. आमचं स्पष्ट मत आहे की एक आरोग्य विभागातला जो आणि विशेषतः काही वेंडर्स आहेत औषधं देणारे आणि ही जी काही वेगवेगळे इक्विपमेंट झाले ह्यांचा एक नेक्सेस झालेला आहे आणि ते पूर्ण राज्यामध्ये हा पुढच्या काळामध्ये ते नेक्सेस पुढे आणू शकतील का, अशातली कदाचित भीती असावी म्हणून त्यांची बदली झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. त्यांची जबाबदारी दिली तर ते पार पाडण्याचा प्रयत्न ते करत असतात. मला वाटतं त्यांना कठीण अवघड ठिकाणी जरी टाकलं तरी ते त्या ठिकाणी चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन देत असतात. ज्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या खात्यात तुकाराम मुंढे कार्यरत होते तेही या बदलीबाबत अनभिज्ञ होते. त्यांनी मुंढेंच्या बदलीबाबत कानावर हात ठेवले. नाही, आता त्याच्याबद्दल आता काल तरी आम्ही माझ्या अंदाजानं 5:30-6ला आमची मीटिंग झाली काल या ठिकाणी. हेच आढाव्याची बैठक आमची चालू होती. त्याच्यामुळं राजकीय अराजकीय ते माझ्याविषयी मला तरी काय माहीत असायचं कारण नाही, कारण कालपर्यंत आम्ही मीटिंग कंडक्ट करत होतो. मी आपल्याच माध्यमातून काल संध्याकाळी टीव्हीवरती बघितलं. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हाही तुकाराम मुंढे सरकारला नको होते. मुंढेंना तेव्हा साईड पोस्टिंग देण्यात आली. आता त्याच मुंढेंची बदली झाल्यानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या विरोधकांना मुंढेंवर अन्याय झाल्यासारखं वाटतंय. हे न पटण्यासारखं आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय महामुंबई. श्रद्धा वालकर हिचा खून केल्यानंतर आरोपी आफताबनं डेटिंग ॲपवरून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. 12 ऑक्टोबरला ती तरुणी आफताबच्या फ्लॅटवर आली होती. तसंच त्यानं या तरुणीला श्रद्धाची अंगठी गिफ्ट म्हणून दिली होती. या तरुणीच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. फ्रीजमध्ये शव, फ्लॅटमध्ये गर्लफ्रेंड. अंगठीमुळे होणार खुनाचा उलगडा. आफताब, अंगठी आणि गर्लफ्रेंड. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती उघड होऊ लागली आहे. दिल्ली पोलिसांकडून आरोपी आफताबची कसून चौकशी केली जाते. आफताबनं दिलेल्या कबुलीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताब त्या फ्लॅटवर एकटा नव्हता. त्यानं एका तरुणीला जाळ्यात ओढलं होतं. ऑनलाईन डेटिंग ॲपवरून आफताब आणि श्रद्धाची ओळख झाली होती. श्रद्धासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतानाही आफताबनं डेटिंग ॲप डिलीट केलं नव्हतं. उलट तो या ॲपच्या माध्यमातून विविध तरुणींच्या संपर्कात होता आणि त्यामुळं श्रद्धाशी त्याचे सतत खटके उडत होते.
18 मेच्या रात्री श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबनं या फ्लॅटवर कुणालाही फिरकू दिलं नाही. श्रद्धाच्या खुनानंतर आपण एकटे फ्लॅटवर राहत असल्याची माहिती आफताबनं दिली होती. मात्र आता चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. श्रद्धाच्या खुनानंतर आफताबनं डेटिंग ॲपच्या माध्यमातून एका तरुणीशी जवळीक वाढवली होती. 30 मे 2022ला डेटिंग ॲपवर आफताबची त्या तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचं रूपांतर गाढ मैत्रीत झालं. 12 ऑक्टोबरला ती तरुणी आफताबच्या फ्लॅटवर आली होती. ती तरुणी बराच वेळ फ्लॅटवर थांबली होती. त्या तरुणीच्या चौकशीत आफताबविषयी माहिती समोर आली आहे. आफताबची वागणूक अत्यंत चांगली असल्याचं त्या तरुणीनं पोलिसांना सांगितलंय. आफताबनं तिला अनेक वस्तू गिफ्ट केल्या होत्या. आफताब आपली काळजी घेत असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलंय. तसंच आफताब खाण्यापिण्याचा शौकीन होता. तो ऑनलाईन ॲपवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करत असल्याचं तिनं सांगितलं. आफताबचा गुन्हेगारी चेहरा समोर आल्यावर त्याच्या त्या मैत्रिणीला मोठा धक्का बसलाय. ती ज्या फ्लॅटमध्ये आफताबला भेटण्यासाठी गेली होती त्या फ्लॅटच्या फ्रीजमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते हे ऐकून तिला जबर धक्का बसलाय. खरं तर आफताबनं दिलेल्या अंगठीमुळे ती खुश होती. मात्र ती श्रद्धाची असल्याचं समोर आल्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता पोलीस त्या तरुणीकडे कसून चौकशी करत असून सैतान आफताब आणखी किती तरुणींना डेट करत होता याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या तुम्हाला मोबाईलवर तुमचं नेट बँकिंग लवकरच निलंबित केलं जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचा पॅन कार्ड क्रमांक दिलेल्या लिंकवर अपडेट करा किंवा तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर खालच्या लिंकवर क्लिक करून विजेचं बिल भरा अशा प्रकारचे मेसेज येत असतील. मात्र या फ्रॉड मेसेजमधल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका, कारण तसं केलं तर तुमच्या बँक खात्यातील पैसे काढले जात आहेत. अशा प्रकारचे सायबर गुन्हे हे मोठ्या प्रमाणात आजूबाजूला घडत आहेत. या आणि अशा सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आणि आपल्या खात्यातले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूकता हीच खरी गुरुकिल्ली आहे. या सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसं करावं हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संशयास्पद अनोळखी नंबरवरून आलेल्या SMS, ईमेलवर कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करू नका. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खातं किंवा क्रेडिट डेबिट कार्डाचा पिन नंबर किंवा अन्य नंबर देऊ नका. पिन, CVV आणि OTP ही माहिती पूर्णतः वैयक्तिक स्वरूपाची आहे. ती अन्य कोणाला देऊ नका. साधा आणि सहज ओळखता येईल असा पासवर्ड वापरू नका. मोबाईल आणि लॅपटॉपमधलं सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम ही अपडेटेड ठेवा. अँटीव्हायरसचा जरूर वापर करा. संशयास्पद लिंक पाठवल्यास थेट बँकेशी किंवा कंपन्यांशी संपर्क साधा. तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाईटची URL ही काळजीपूर्वक वापरा. बँक आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर बारकाईने लक्ष ठेवा. अमेरिकेमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 4 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आले. मुंबई सायबर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पुण्यातून या सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. अमेरिकेमध्ये चांगली नोकरी लावून देण्याचं आश्वासन हे देत होते आणि अनेक लोकांना गंडा घालण्याचं कामही करत होते. का जो नॉर्थ साइबर ने इन्वेस्ट किया है उसमें तो 150 से ज्यादा मोबाइल नंबर इस्तेमाल किए हैं और 18 बैंकों के अलग अलग जो अकाउंट है वो यूज किए गए हैं. उसमें तो हमने ऑनलाइन पार्ट टाइम ऑनलाइन जॉब फ्रॉड में जो बैंक के स्टाफ है जिन्होंने इस टाइप के फ्रॉड और फेक बैंक अकाउंट बनाने में मदद किया था, ऐसे बैंक के कर्मचारियों को भी हमने